फडणवीस साहेबांना वाटत असेल की कर्जत जामखेडचा जो वाघ आहे तो या इलेक्शन मध्ये मारला गेला। मला फडणवीस साहेबांना सांगायचे टायगर अभी भी जिंदा है। पुढचे 5 वर्ष तुमच्या कुठल्याही इलेक्शन असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, बँक असू नाही तर कुठली असू, हा तुमचा कार्यकर्ता, ज्या कार्यकर्त्यासाठी तुम्ही अनेक दिवस झटला, हा कार्यकर्ता तुमच्या पाठीमागे भक्कमपणे त्या ठिकाणी उभा राहणार। काही नेत्यांना वाटलं ते गेले म्हणजे आपली ताकद गेली। मला त्यांना एवढंच सांगायचंय, तुम्ही गेलात, आता नवीन चेहरे पुढे येणार, आता नवीन पदाधिकारी तयार होणार, नवीन नेते तयार होणार। फक्त तुमच्यात आणि इथल्या लोकांमध्ये फरक एवढाच असणार, नवीन होणारे कार्यकर्ते, नेते हे सर्व निष्ठावंत आणि प्रामाणिक असणार, तुमच्यासारखे गद्दार नसणार, हे या येणाऱ्या इलेक्शन मध्ये दाखवणार। त्यामुळे हा पूर्णपणे विजय हा फक्त तुमच्यामुळे आहे। तुम्ही लढला, झडला, पडला आणि हे इलेक्शन तुम्ही सर्वांनी निवडून दिलं। त्यामुळे आजची रात्र ही तुमच्या सर्वांची आहे। जसं मी सांगितलं, पुढचे 5 वर्ष हा कार्यकर्ता तुमच्या सर्वांसाठी झटणार। राज्यात त्यांचं सरकार आलं असलं तरी कर्जत जामखेडमध्ये इथं असणाऱ्या सामान्य लोकांचं सरकार आहे, आमचं सरकार आहे। त्यामुळे हवेत जाऊन आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला हात लावू नका, नाही तर केसाला तरी हात लावला तर मग आम्ही शांत बसणार नाही। असंच काम चालू ठेवायचे। पुढच्या 2 दिवस मुंबईला जावं लागतंय। 26 तारखेला आमदारकीची शपथविधी असेल। एकदा आमदारकीची शपथविधी झाली तर या मतदारसंघामध्ये, गावागावामध्ये जाऊन काय झालं, काय घडलं, कुठं आपण कमी पडलो, गेले 5 वर्ष या मतदारसंघाची सेवा एका कुटुंबासारखी केली, तरी कुठं ना कुठेतरी काय ना काहीतरी कमी पडलं असेल, ते समजून घेऊ आणि या पुढच्या 5 वर्षामध्ये अजून ताकद आपली वाढू। आणि 29ला आता तर आमचा टाइम सुरू झालेला आहे। गेले 5 वर्ष फक्त ट्रेलर होता, अभी पिक्चर बाकी है। कर्जत जामखेडचे विषय विधिमंडळामध्ये मी मांडलच, पण आज हजारो फोन मला आले की दादा तुम्ही माघाडीवर कसा। मी त्यांना एवढंच सांगितलं, काळजी नाही, कर्जत जामखेडचे कार्यकर्ते लढलेत आणि भिडलेत, विजय हा आपलाच होणार। आम्ही 2-3 तासापूर्वी गुलालाची बातमी नव्हती टाकली, आम्ही सकाळी 7:30लाच मतमोजणी चालू व्हायच्या आधीच टाकले होते। त्याचं कारण तुमच्या सगळ्यांवर असणारा विश्वास, तुमच्यावर असणारं प्रेम आणि तुमचं माझ्यावर असणारं प्रेम। त्यामुळे आज मी आपल्या सर्वांसमोर मनापासून नतमस्तक होतो। ज्यांनी मला मतदान केलं, ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी झटले, पदाधिकारी झटले, यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि इथं तुम्ही मोठ्या संख्येने आलात, दुपारी मोठ्या संख्येने तुम्ही आला होता, आता पण तुमची संख्या मोठी आहे। पण एकच तुम्हाला सर्वांना सांगतो की आता आपल्याला लढायचंय आणि फक्त लढण्यासाठी लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचंय। मी परत एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। शामभाऊ भाषण करायचे काय? त्यामुळे आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत, बँक, सोसायट्या या सर्व इलेक्शन साठी म्हणजे तुमच्या इलेक्शन साठी आता तयारी करा। काही लोकांना आपला धडा शिकवायचा आहे लोकशाहीच्या माध्यमातून। अनेक नेते जे तालुक्याचे नेते होते, फक्त तुम्ही भिडला आणि लढला, ते तालुक्याचे नेते
हे फक्त गावाचे नेते झालेले आहेत. आता पुढच्या 5 वर्षामध्ये त्यांना वॉर्डापुरतं ठेवायचे आणि ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचंच पुनश्च एकदा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण परत आला तेवढ्या मोठ्या संख्येने यासाठी आपल्या सर्वांचे शानी भाऊ बाबूशेठ सगळेच मनापासून सर्व पदाधिकारी आहेत जे आज लढलेले आहेत सर्वांचेच आभार व्यक्त करतो. आणि मला एकच आहे, गाणं कुठलं लावायचंय? फक्त एकटाच पाच गाणं लावायचं. राम कृष्ण हरे.